सर्व वैभवांचा अमृतकुंभ देणारा श्री गुरुचरित्र 18वा अध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी. तू तारक भवानी सुधा रसामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू एकतान धाय माझे मनू कांक्षा होतसे अंतकरणू कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा. येणे परी सिद्धासी विनवी विश्व शिष्य भक्तीसी मस्तक ठेव चरणासी कृपा भाकी तयेवेडी शिष्यवचन ऐकुनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारुनी एका श्रोते एक चित्ते एक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्नान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगिन एका एकचित्ते कचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्य होऊनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थे मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जान तीर्थे अस्ति अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी पांच नामे आहेत थोरी सांगेन एक चित्ते शिवा भद्रा भोगवती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची या संगा प्रयागहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान पाहुनी अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरू दैव असे अमरेश्वरू तया संगमी जानपा जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदोनी स्वभावे पूजितानरे अमर भावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्ता तया स्थानी वसतसे या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे अस्ति निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे अस्ति गुणी तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्म्या हत्या पापे जाती औदुंबर सानिध्येसी तीन तीर्थे परियेसी एकाहून एक अधिकेसी तीर्थे अस्ति मनोहर पापविनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सानिध्यार्थ अनुपम तीर्थी अस्ति पै पुढे संगम षटकुडात प्रयाग तीर्थे असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे अस्ति अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले ते द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्यांचा ब्रह्म हत्यादी पातके जळूनी जाते स्नाने एके ऐसे सिद्ध स्थाननिके सकळभिष्ट होती ते काय सांगू त्यांचा महिमा आनिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू गोप्य होता अगोचरी राहिले श्री गुरु तये स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे प्रख्यात राहिले ते श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक भार्य त्याची पतिसेवक प्रतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण
शुष्क भिक्षा करी आपण, कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने, तया विप्र मंदिरात घेवडा वेल उन्नत, शेंगा निगती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी वरून मिळे परियेसी, तया शेंगा रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री, याच वृत्ती उदरभरी, पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी. घेवड्याच्या शेंगा परियेसी, करी शाख नैवेद्या, वर्तता श्री गुरु एके दिवशी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने. भिक्षा करून ब्राह्मणास आश्वासित अति संतोष, गेले तुझे दारिद्र्य दोष, म्हणून निघती तये वेळी. तया विप्र गृहात जो का होता वेल उन्नत, घेवडा नामे विख्यात, अंगण सर्व वेष्टिले. तया वेलांचे बूडमुड, श्री गुरु छेदिती तात्काळ, टाकोनी देती समूड, गेले ना आपण संगमासी. विप्रमनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकडी, म्हणती पहा हो दैव बडी, कैचे देवे केले आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, छेदिले आमच्या ग्रासासी, टाकून दिले भूमीवरी. ऐशा परी ती नारी, दुःख करी अनिवारी, पुरुष तिचा कोपे परी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. भ्रतार म्हणे तये वेळी, जे होणार जया काळी, निमित्त करी चंद्रमोळी, तया आधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थितिलय कारण, पिपीलकादी स्थूल जीवन, समस्त आहार करीतसे, आयुरन प्रगच्छती, ऐसे बोले वेदश्रुती. पंचानना आहार हस्ती, केवी करीतसे प्रत्यही, 84 लक्ष जीवांसी, स्थूळ सूक्ष्म समस्तांसी, निर्माण केले आहारासी, उत्पत्ती केली तदनंतर, रंकाराया एकदृष्टी, करुणी पोषितो हे सृष्टी, आमुचे प्रारब्ध असे ओकटी, तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मी निक्षेपन, सुत्कृत दुत्कृष्ट असे जाण, भोगणे आपुले आपण, पुढील यावरी काय बोल, आपुले दैव असता उणे, पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले ते भक्षणे, कवन बोल सांगे मज. बोल ठेविसी ईश्वरासी, आपुले अर्जितन विचारिसी, ग्रास न घेतला मनसी, अविद्या माया वेष्टोनी. तो तारक आम्हासी, म्हणून आले भिक्षेसी, नेले आमच्या दरिद्र्यासी, तोच तारी अंती आम्हा. येणे परी स्त्रियेसी, संबुदेत परियेसी, काढोनी वेल शाखेसी, टाकिता झाला गंगेत. तया वेलांचे मूड जरी, जे का होते आपुल्या द्वारी, ठाको म्हणून द्विजवरी, खनिता झाला त्या काडी. काढिता वेल मुडासी, लागला कुंभ निधानेसी, आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात, म्हणे नवल प्रवर्तले, यतीश्वर प्रसन्न झाले, म्हणून वेलासी तोडले, निधान लागले आम्हासी. नर नव्हे तो योगेश्वर, होय ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी, जाओनी संगमी गुरुपाशी, पूजा करीती भावेसी, वृत्तांत सांगितला तयासी. तये वेळी हर्षयुक्त, श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही हे न सांगावे कौनासी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, आम्हा प्रकटता जाईल, ऐशा परी द्विजासी, सांगती श्री गुरु परियेसी, सुखी असावे आपुल्या गृहासी, पुत्र पौत्री नांदावे. ऐसावर लादून गेला घरी तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जान, दर्शन मात्रे दैन्य हरे, ज्यासी होईल श्री गुरु कृपा, त्यासी कैचे दैन्य बापा. कल्पवृक्ष असता तापा, केवी घडो शकेल, देणे उना असेल नरू, तेने भजावा श्री गुरु, तोची पावेल पैल पारू, पूज्य होय सकळ लोका. जो का भजेल श्री गुरु ते, इह पर साधे तया ते, अखंड लक्ष्मी सदना ते, अष्टैश्वर्य नांदती, सिद्ध म्हणे नाम धारकासी, श्री गुरु महिमा आहे ऐशी, भजावे मन भावेसी, कामधेनू तुझे घरी. गंगाधराचा नंदन, सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन, पुढील कथा अमृतपान, एका श्रोते हो एक जित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित, विप्र दैन्य हरण येथ कथा निरोपिली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्य हरण नाम अष्टोदशोऽध्याय. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवस्तु.